नमस्कार मंडळी. प्रत्येक मराठी घर वर्षभर ज्या विशेष भाजीची वाट बघत असतो ती म्हणजे मकर संक्रांतीला बनवली जाणारी भोगीची भाजी, हो की नाही? म्हणून कोणतेही सिक्रेट न ठेवता आई आणि आजीकडून शिकलेली त्याच पद्धतीची भाजी आज आपण करणार आहोत. रेसिपी थोडी लांब आहे पण चव मात्र जबरदस्त आहे. चला तयारीला लागूयात. सर्वप्रथम आपण भाज्यांची निवड करूयात. वर दाखवल्याप्रमाणे वाटाणा, पावटा, हरभरा, गाजर, वांगी, वालपापडी आणि शेंगदाणे. तसंच तुम्ही बघत असाल तर वाटीमध्ये ते सुरण आहे चिरलेले, बटाटा आणि एक नावासाठी म्हणून बोर घेतलेले आहे आणि एक हिरवी मिरची. ही भाजी जेवढी खास तेवढंच खास याचं वाटण आहे, म्हणजेच काय ओलं वाटण. त्यासाठी काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला खोबरं छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. ते काढून बाजूला ठेवून द्या. त्यानंतर एक मोठा कांदा लालसर रंगावर परतायचा आहे. त्यामध्ये घालायचं आहे लसूण, आलं, जिरं, त्यानंतर एक चमचाभर पांढरे तीळ, थोडेसे धणे आणि फुटाण्याची डाळ, ज्याच्यामुळे भाजी छान मिळून येते, आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर. मसाला आपला तयार आहे. आता या मसाल्यामध्ये आपल्याला घालायचे गोडा मसाला, घरचा काळा मसाला, लाल तिखट आणि हळद आणि थोडंसं मीठ. हे सर्व आपण मसाल्यामध्ये घालणार आहोत आणि हे सर्व आपण मिक्सरमध्ये ह्याचं छान बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. यानंतर मी जे घेतलेले शेंगदाणे आहेत त्याला मी 2 ते 3 शिट्ट्यांवरती शिजवून घेणार आहे. तसंच वांगींच्या फोडी करून घेणार आहे. थोडीशी देठं ठेवायची आणि बटाटासुद्धा सालासकटच चिरायचा, त्यांनी चव जास्त चांगली लागते. 2-3 वांगी मी अख्खी ठेवलेली आहे, तुम्ही बघत असाल. जाड बुडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून सर्वप्रथम आपण निवडलेल्या ज्या भाज्या आहेत त्या परतून घेणार आहोत. सर्वप्रथम सुरण टाकलेलं आहे मी. सुरण थोडंसं लालसर परतून झालं की त्यामध्ये घालणार आहे बटाटा. आता तुम्ही म्हणाल सुरण आणि बटाटा एकत्र का केला आणि बाकीच्या भाज्या का ठेवल्या? तर प्रत्येक भाजी वेगवेगळी परतून घेण्यामागं हे शास्त्र आहे की प्रत्येक भाजी शिजायला वेगवेगळा वेळ लागतो. त्यामुळं आपण बटाटा आणि सुरण आधी परतून घेतलं. आता आपण पावटा, वाटाणा आणि हरभरा छान परतून घेणार आहोत. थोडंसं मी त्याच्यामध्ये हळद घातली आहे, थोडंसं मीठ घालणार आहे, छान एकसारखं परतून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं एक पाण्याचा हबका देऊन त्याला छान शिजवून घेणार आहे. ह्या पद्धतीने केलेली भाजीची चव एकदम जबरदस्त लागते आणि भाकरीबरोबर खायला त्याची औरच मजा आहे. तुम्ही बघत असाल मी छान बारीक वाटण तयार करून घेतलेले आहे. भाज्या परतून झालेल्या आहेत, झाकण ठेवून शिजवूनही झालेल्या आहेत. आता आपण भाज्या काढून बाजूला ठेवून देऊयात. आता त्याच कढईमध्ये आपण तेल घालूया. तेल छान तापले की मग त्यामध्ये आपण छान खमंग फोडणी देऊयात. जिरी, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि टमॅटो. या भाजीला तेल थोडं जास्त लागतं पण भाजीची चव मात्र एकदम झकास लागते. टमॅटो छान चिरून झाले आहे. आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आलं लसूण पेस्ट, हळद. त्यानंतर आता रंग छान येण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा मी थोडासा घरचा काळा मसाला घातलेला आहे, कारण बाकीचे सर्व मसाले आपण वाटणामध्ये टाकलेले आहे. धणे जिरेची पूड आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घाला. त्यानंतर आता वेळ झाली ह्याच्यामध्ये वाटण घालण्याची. वाटण घालून झाल्यानंतर आपल्याला वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम ॲडजस्ट करत राहा, कारण त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ आपण घातली आहे म्हणून वाटण थोडंसं खाली लागेल, पण आपण त्याला सारखं हलवत राहायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. लागल म्हणजे कढईला चिकटेल, करपणार नाही, म्हणून तर आपण सतत हलवत राहायचं आहे. आता तुम्ही बघा मसाल्याचा रंग एकदम छान आले, अगदी तेल सुटले. असं खमंग वाटण परतून झाल्यानंतर आता वेळ झाली ह्याच्यामध्ये वांगी, वालपापडी आणि गाजर घालण्याची. आता तुम्ही विचार करत असाल हे आपण आधी का नाही परतून घेतलं? तर ह्या भाज्या शिजायला वेळ लागत नाही आणि जास्त शिजल्या तर त्या बेचव लागतात. आता वांगी, गाजर आणि पापडी टाकल्यानंतर छान परत एकदा छान एकसारखं परतून घेऊयात.
4 ते 5 मिनिटं एकसारखं छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये ज्या परतून घेतलेल्या भाज्या आहे ते यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा एकदा परतून घेणार आहोत. तुम्हाला भाज्या घातल्यानंतर जर असं वाटत असेल की खूप कोरडं वाटते तर आधीमध्ये तुम्ही थोडंसं पाणी, गरम पाणी म्हणजे त्यामध्ये घालू शकता, म्हणजे खाली लागणार नाही. वेळ झाली. यामध्ये आता शिजवून घेतल्याने शेंगदाणे घालायचे. पुन्हा छान परतून घेऊया. भाज्या सर्व बाजूंनी छान एकसारख्या परतून झाल्या, तसंच मसाला सगळीकडे लागला गेला की आता वेळ झाली यामध्ये गरम पाणी घालण्याची. सर्व भाज्या बुडतील आणि वरती अर्धा इंच पाणी राहील एवढं पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. काही जणांना ही भाजी घट्ट आवडते, काही जणांना पातळ आवडते. शक्यतो खूप दाटसर भाजी करू नका, थोडीशी पातळ राहू दे, कारण भाकरीबरोबर खाण्याची मजा थोडे रस्सा असलेल्या भाजीमध्येच आहे, हो की नाही. भाजी आपली छान परतून झाली आहे. आता त्याला शिजवायचं आहे, म्हणून आपण आता त्याला मीठ घालणार आहोत आणि झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं मंद आचेवरती ही भाजी शिजवून द्यायची आहे. मीठ घालताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की आधीसुद्धा आपण भाज्या शिजवताना मीठ घातले, पण त्याच्यामध्ये सुरण आहे, बटाटा आहे, गाजर आहे, त्यामुळे ते मीठ शोषून घेतात, म्हणून जरा जपून. तयार आहे आपली झणझणीत चमचमीत भोगीची. तर आजच्या या भोगीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच काही जुन्या आणि काही नवीन टिप्स सहित रेसिपीज घेऊन येत असते, तर मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.